तुझी थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. जीवानी मानील संतांसी, रंजवू चित्तासी आपुल्या. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, सेवे लागी सेवक झालो. भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, इथं बसलेल्या प्रत्येकाला माहीत असलेला आणि देवाला आवडणाऱ्या भक्तीचं यथार्थ रूप सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठला अठ्ठावन्न मिनिटाच्या निरूपणा आपल्याला या अभंगाकडे पाहायचं आहे. 8 वाजल्यापासून 1 तास 2 मिनिटं होऊन गेलेली आहेत. श्री देव मारुती देवस्थान, कदमवाडी, चिखली, गुहागर तालुक्यातल्या या निसर्गरम्य परिसरातला हा मारुतीरायाचा अखंड हरिनाम उत्सव वैभवजींच्या आग्रहापेक्षा हट्टामुळे या उत्सवासाठी मला यावं लागलं.
नंतर एरवी गुहागर आणि चिपळूणने गुढेपाट्यात सॅटिस्फाईड राहायचं असं आमचं म्हणणं आहे. विठाला गुढेपाटा सोडून आज एक गुढी उभारावी लागली आम्हाला. आमचे रामचंद्र महाराज असतील, निवळकर भाऊ असतील आणि आपण सर्वजण या कीर्तनाच्या निमित्ताने मारुतीरायाच्या चरणाजवळ विराजमान आहात. उत्सव आमच्या जीवनाला ऊर्जा देण्याकरता आहे. प्रपंचातल्या वस्तू व्यवस्था देऊ शकतात, सोयी देऊ शकतात, सुखाकरता इथंच यावं लागतं. म्हणून लोकांनी शब्द पण कसा बनवलाय, सुख सोयी. सोय म्हणजे व्यवस्था आहे आणि सुख म्हणजे साक्षात अनुभव आहे. नुसत्या सुविधेने सुख होईल असं नाही. साखर गोड लागते का कडू? गोड. डायबिटीस वाल्याला जीवनात नसली की रक्तात वाढते बरं. त्याच्यामुळे जगण्यातच गोडवा असू द्या, म्हणजे मग रक्तात येणार नाही. रक्त ज्यांचं गोड झालंय त्यांच्यात गोडवा नाही असं मला म्हणायचं नाही. किंबहुना ते जरा जास्तच गोड झाल्यामुळे रक्तही गोड होऊन गेलं. हा उत्सव आम्हाला सुख देणार आहे, आनंद देणार आहे. आणि म्हणून आपली छोटीशी वाडी, तिथला छोटासा उत्सव पण अत्यंत श्रद्धेने संपन्न करतात. आणि तुमच्या त्या श्रद्धा सद्भावामुळे मला इतका दूरचा पल्ला पार करत इथपर्यंत यावं लागलं. भारतीय उपासना पद्धतीमध्ये काही देवतांचा अधिकच आग्रह आहे. त्यामध्ये राम कृष्ण आणि या दोन्हीला समन्वयात साधणारा हनुमंत, दोन अवतारांचा सेतू म्हणजे हनुमंत आहे. सेतू बांधायलाच हनुमंत होता असं नाही, त्याने सेतू बांधला असं नाही, तो स्वतः सेतू झाला सुद्धा. राम अवतारात हनुमंत होता, तिथून जो पसरलाय तो कृष्ण अवतारापर्यंत. का ध्वजस्तंभी वानरू, जो मूर्तिमंत शंकरू, का सारथी शारंग धरू अर्जुनेसी. अर्जुनाचा रथ हातायला कृष्ण आहे आणि अर्जुनाच्या रथाची ध्वजा सांभाळायला हनुमंत आहे. रामाच्या काळात दगड उचलणारा, पर्वत उचलणारा, कृष्णाच्या काळात झेंडा उचलणारा झाला विठ्ठला. जरा सोपं बोलू, घराचं बांधकाम करायला घेतलं तर दगड कशासाठी लागतात? पाया करता लागतात. रत्नागिरी असल्या तर भिंती पण दगडाच्याच होतात. लाल चिरा आता येताना आम्ही पाहत होतो, मस्त म्हटलं लांब पडतंय ते, नाही तर या चिऱ्याचं घर बांधलं असतं विठ्ठला. लंकेत सोन्याच्या, रत्नागिरीत दगडाच्या विटा. ते न्यायला परवडायच्या नाही. मला म्हणायचं काय, दगड पायासाठी लागतो आणि झेंडा कळसावर बसतो, बरोबर आहे. रामाकरता हनुमंत पायाचं काम करत होते आणि कृष्णाकरता हनुमंत कळसाचं काम करत होते. सेतूला पाया दगडाचा आहे म्हणजे तिथे हनुमंताचं काम कशाचं आहे? पायाचं आहे. आणि कृष्णाच्या काळात अर्जुनाच्या रथाचा झेंडा तो सांभाळतो, याचा अर्थ काम आता कळसाचा आहे. राम आणि कृष्ण ही जर इमारत असेल तर त्या इमारतीचा पाया असो नाही तर कळस असो, हनुमंताशिवाय काम होणार नाही विठ्ठला. अजून सोपं बोलू, ज्याला जीवनामध्ये कधी पराभूत व्हायचं नाही ना, त्याने हनुमंताला कधी सोडायचं नाही. एक मारुती अशी देवता आहे की तुम्हाला आयुष्यातल्या सगळ्या आघाड्यांवर विजय मिळवून देईल. मी थापा मारत नाही, तुम्हाला पुरावा देतो, आणि ज्याला पुरावा नसेल त्याला पुरावा. आता पुरावे भारतात आहेत
आणि ज्याला पुरावे वाटतात ते बाहेर आहेत सध्या. आणि आपण त्यांची नीरव करतोय. विठाला पुरावा काय की हनुमंताला धराल तर विजयी व्हाल. एक सोपं सूत्र आहे का. आपल्या संस्कृतीमध्ये दोन पुत्रांमध्ये सतत लढाया झाल्या. एक सूर्यपुत्र आणि दुसरा इंद्रपुत्र. एवढं लक्षात राहील. सूर्यपुत्र आणि इंद्रपुत्र ते रामायणात लढले, ते महाभारतात सुद्धा लढले. रामायणातला सूर्यपुत्र आहे सुग्रीव आणि रामायणातला इंद्रपुत्र आहे वाली. लढले की नाही. अजून लढतायत. बांध हलवला म्हणून कोर्टात जाणारे वाली सुग्रीवच. एक कलम आम्हाला कमी दिलं म्हणून त्याच्या नावाने कलम शोधणारे वाली नाही का. अरे एका कलमाला किती आंबे येतील मग त्याच्यासाठी एवढे कलम लावायचे. अवघड स्थिती. तरी बरे दोन्ही भाऊ जर आयुष्यभर भांडले तरी मेल्यावर पेटवायला मात्र एकाच जागी असतात म्हणून बरं आहे. बरं जे दोघे भांडतात ते जन्माला येताना पण एकाच आईच्या पोटातून आले. म्हणजे जन्माला आले ती दोघांची जागा एकच आहे आणि मेल्यावर दोघांना पेटवायचे ती पण जागा एकच आहे. मग एवढ्यामध्ये उचापती का. दोघे लढत होते ना. सूर्यपुत्र कोण. डाउनलोडिंग केलं नाही का नुसतं सर्फिंगच केलं. सूर्यपुत्र आहे सुग्रीव आणि इंद्रपुत्र आहे वाली. लढले दोघे. जिंकला कोण शेवटी. अंतिम विजय कोणाचा झाला. सुग्रीवाचा. म्हणजे सूर्यपुत्र जिंकला की इंद्रपुत्र. सूर्यपुत्र. कोण जिंकला. सूर्यपुत्र. हेच दोघे महाभारतात पण लढले. महाभारतातला सूर्यपुत्र कोण. कर्ण. आणि इंद्रपुत्र अर्जुन. जसे रामायणात सूर्यपुत्र इंद्रपुत्र लढले तसे महाभारतात पण इंद्रपुत्र लढले. कोण आणि सूर्यपुत्र. कर्ण आणि अर्जुन. कर्ण अर्जुन नव्हे ते अमरीश पुरीच्या विरोधात लढले. नाही तर तुम्ही खानावळीत जायचे. नाही जमलं तेच बरं आहे. शाहरुख खान न सलमान खान दुसरं याला खानावळ म्हणतात. कर्ण आणि अर्जुन एकमेकाच्या विरोधात लढले. जिंकला कोण. अर्जुन. सूर्यपुत्र की इंद्रपुत्र. डिपॉझिट जमा झालं कोणाचं तरी. जिंकला कोण. सूर्यपुत्र की इंद्रपुत्र. इंद्रपुत्र जिंकला. आता मी तुम्हाला विचारतो दोघे लढायला लागल्यावर सूर्यपुत्र जिंकतो का इंद्रपुत्र. तर हे कठीण आहे. आता जर इंद्रपुत्र जिंकतो तर सुग्रीव कसं काही विजयी झाला आणि सूर्यपुत्र जिंकतो तर कर्ण का मेला. मग जर एकदा सूर्यपुत्र जिंकला आणि एकदा इंद्रपुत्र जिंकला मग विजयाचा क्रायटेरिया काय. क्रायटेरिया ऑफ विनिंग काय. या विजयाचा निकष काय होईल. या विजयाचा निकष एकच आहे. हनुमंत कोणाच्या पार्टीत आहे. सुग्रीवाने राज्य बायको सगळं गमावलं होतं पण एक गोष्ट त्याच्या बाजूला होती. कोण. देव मारुती. पांडवांच्या वाट्याला वनवास आला होता पण ध्वजस्तंभावर हनुमंत. ज्याने जीवनात मारुतीची कास धरली आयुष्यात तो कधी पराभूत होणार नाही आणि चांगल्या माणसाने विजयी झालं पाहिजे हा आग्रह आहे. तुम्हाला स्पष्ट सांगतो. नाही तर बऱ्याचदा चांगली माणसं नेहमी बोंबलतच असतात आणि काय अडवत असतात माहिती. खऱ्या माणसाच्या वाट्याला असेच दिवस येतात. अरे तुम्ही खरेपणाने वागत असाल इफ यू ट्रूथ पर्सन देन यू आर विनर पर्सन.
तुम्ही जर नीतिवान असाल तर तुम्ही विजयी पण असला पाहिजे. तुम्ही विजयी पण आहात हे आम्हाला वाटावं. का एक नीतीने वागणारा माणूस जर पराजित झाला ना तर मागच्या 100 लोकांचा नीतीवरचा विश्वास उडतो. मग तुम्ही जर नीतीने सत्याने वागत असाल तर जगाला दाखवून द्या, काय बघा मी नीतीने वागलोय, मी सत्याने वागलोय आणि मी माझ्या जीवनात विजयी झालोय. तुमच्याकडे पाहून 100 माणसं नीतीने वागतील. पण आपली माणसं बोंबलतच असतात, काय खऱ्याची दुनिया नाही. मी म्हणतो हा बोलणारच खरा नाही. माझा मुद्दा काय, नीतीने वागा, नीतीने वागून विजयी व्हा आणि विजयी व्हायचं आहे देव मारुती. और देवता चित्तन धरई, हनुमत सेई सर्व सुख करई, नासे रोग मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. या हनुमंताचा हा उत्सव आहे. गायलेला भंग तुकाराम महाराजांचा आहे. मग मारुतीच्या पुढ्यात हा उत्सव गाण्याचं काय कारण? या भंगातून तुकाराम महाराजांनी आम्हाला भक्ती शिकवली आहे. बरोबर आहे. तुकोबारायांनी आम्हाला भक्ती शिकवली, पण ती भक्ती तुकोबारायांना कोणी शिकवली? काय भक्तीच्या त्या आम्ही भक्ती कोणाकडून शिकतोय? तुकाराम महाराजांकडून. आणि तुकाराम महाराज कोणाकडून शिकले? शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. हा अभंग आपण मारुती समोर गाणं म्हणजे नातवाने आजोबाजवळ ये नाही. कारण तुकोबाराय हनुमंतरायांचे आणि आपण तुकोबारायांचे आहोत. म्हणजे मग मारुतीत आणि आपल्यात नातं काय? आपण ब्रह्मचार्याची नातवंड आहोत. का बरं ही भक्ती आम्ही समजून घेतली पाहिजे, तिच्याबद्दल थोडीशी चर्चा करायची आहे. पाऊण तासात सगळं पाहून घ्यायचं आहे. हा नाही तर आमची तुतारी वाजेल. आणि उद्या ज्यांच्याकडे कीर्तन आहे सकाळी ते तुतारी घेतील, ही तुतारी नाही भेटली. मला म्हणायचं काय, या सगळ्या बाबी का गरजेच्या आहेत? रामकृष्ण आमच्या करता जे उभे राहिले ते नीतीचे आदर्श आहेत. आणि नीती सगळ्यात चांगली भक्तीतूनच उभी राहते, हे लक्षात ठेवा. नीती उभी राहिली पाहिजे ना, त्याच्यासाठी भक्तीला पर्यायच नाही आहे. लोक भक्तीशिवाय नीती उभी करायला बिलगलेत सध्या. त्याच्यामुळे तुम्ही जर सोशल मीडिया ओपन केला तो जो उठतो तो आपल्या देव देवळांवरच घसरतोय. मंदिरात कशाला जायला पाहिजे, सप्ताह कशाला करायला पाहिजे. व्हॉट्सअपला मग एक पोस्ट येते, बोर गावात भजन कीर्तन बंदी. बरोबर आहे ना? आली ना तुम्हाला? मी त्याच्यावर असं कमेंट केलं, बरोबर आहे, कीर्तन बंदच व्हायला पाहिजे त्या गावातलं. कारण गावाचं नाव काय? बोरगाव. बोरगाव आहे ते.
कारण देवाचं कीर्तन व्हायला असं बोर काम नाही पाहिजे. पवित्र ते कुळ पावन देश जेथे हरीचे दास जन्म, त्याला पुण्य गाव पाहिजे, पुण्यभूमी पाहिजे. ते बोर गाव आहे. बऱ्याचदा लोक बोंबलत असतात, सप्ताह करून काय मिळणार आहे. ही वाक्य आपल्या समोर डायरेक्ट कोणी डेरिंगली बोलत नसलं तरी दिल्लीत ज्याला बोलता येत नाही ते गल्लीत गप्प राहत नाही. त्यांचं ज्ञान पातळत असतात, त्यांना त्यांच्या क्षमतांची कल्पना नसते. असे बोलतात ना. वा, मोदीला काही जमत नाही, मनमोहन सिंगला काही कळलं नाही. तुला घरी चहा वेळेवर मिळत नाही ते पहा. तर तुझा पगार किती, तू बोलतो किती. मग ते बोलत असतात काय सप्ताह करून काय मिळणार आहे. मला असं वाटतं त्यांना उत्तर देण्यापेक्षा त्याचा प्रश्न दुरुस्त केला पाहिजे. त्याला म्हणावं, सप्ताह करून काय मिळणार आहे हे विचारू नका. का काही मिळावं म्हणून नाही आम्ही सप्ताह करत, काही मिळालंय म्हणून आम्ही सप्ताह करतो. आज हे सौजन्य आहे, ही जी प्रसन्नता आहे, ही जी शांती आहे, हा त्या उत्सवाचाच प्रसाद आहे ना. आणि उत्सवाशिवाय हे शक्य नाही. तुम्ही कोणत्याही व्यासपीठावर जा, एकमेकाला खुर्ची बसायला देतील तर शपथ. पण नवीन टाळकरी आला तर आधी ज्याच्या गळ्यात टाळ आहे तो लगेच सुपूर्द करतो ना. का सांगितलंय का त्याला कोणी. एरवी तिथं पहिला हाय कोण करतो ते महत्वाचं मानतात. वारकरी आला रे आला, पंढरी सिनाई कुणा भीमानी पाया पडे कोणी सांगतं का माझ्या पाया पडा म्हणून. ही जी एक नीतिमत्तेची समानता आहे, नैतिकतेनं दिलेला हा साम्याचा प्रसाद आहे, हे भक्तीतून उत्पन्न झालंय. काही लोक या भक्तीला मोडून तोडून आणि नीती जगवण्याचा प्रयत्न करतात, पण ते शक्य होणार नाही. माणूस ज्ञानोबा म्हणतात, भक्ती करणारी जी माणसं आहेत, 9वा अध्याय ज्ञानेश्वरीचा, माऊली म्हणते, जया भक्तीची तुली प्राप्ती जे कैवल्या ते परवते सर म्हणती, जयाची लिले माझी नीतीची आली असे. हे बघा, वेल आहे ना, वेल ही किती जरी मोठी झाली तरी ती स्वतः उभी राहू शकते. वेल किती वेल असली तरी, ऑलिज वेल असली तरी, तिला उभं राहायला, तिला बिलगायला, तिला वेडे घालण्यासाठी एक झाड असावं लागतं. मायबाप, नीतिमत्ता ही वेल आहे आणि भक्तीचा तो वृक्ष आहे. भक्तीचा वृक्ष असेल तरच नीतीची वेल त्याला बिलगून उभी राहते. म्हणून लाखोनी समाज जमतो वारीला, अनोळखी लोक एकत्र असतात, पण गैरप्रकार अजून स्वप्नात सुद्धा कोणी ऐकला नाही. अजून सोपं बोलू, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि गांधीजी यांचं फार पटलं नाही, जमलंच नाही त्यांचं. तर तरी जेव्हा दांडी यात्रा निघाली, कुठून कुठपर्यंत, तेव्हा काढा तुमची तुम्ही जाता. गांधीजींचा आश्रम कुठे होता, साबरमतीला, आणि दांडी आहे नवसारीला. इतक्या दूरवरून ते पायी आले आणि तिथं मुठभर मीठ उचललं, मिठाचा कायदा मोडला. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोसांचं भाषण झालं आणि त्या भाषणात गांधीजींच्या बाबतीत ते म्हणाले, म्हणजे गांधीजींचे माझे विचार फार पटत नाही, पण इतक्या हजारोच्या संख्येने साबरमती ते दांडी हजारो स्त्री पुरुष एकत्रपणे प्रवास करत आले, पण यांच्याकडून काही गैरप्रकार झाला नाही, म्हणजे गांधीजी संत असले पाहिजे. अजून सोपं बोलतो तुम्हाला. एक मुस्लिम आणि हिंदू तत्ववेत्ता चर्चेसाठी एकत्र आले. आल्यानंतर त्या मुस्लिम तत्ववेत्याने असं मत मांडलं बरं का पवार महाराज. तो म्हणाला, आमच्या स्त्रिया बुरखा घालतात, मग तुमच्या स्त्रिया का नाही बुरखा घालत. आमच्या स्त्रिया बुरखा घालतात तर तुमच्या स्त्रियांनी पण बुरखा घालायलाच पाहिजे म्हणे.
त्या हिंदू तत्ववेत्याने इतकं सुंदर उत्तर दिलं, मला वाद नाही वाढवायचा, पण हिंदू धर्माला धन्यवाद का दिले जातात तो वाद सांगायचा आहे. धन्यवाद विठ्ठला. तो हिंदू तत्ववेत्ता म्हणाला, तुमच्या स्त्रियांनी बुरखा घातला असेल तर ती त्यांची गरज आहे, आमच्या स्त्रियांना बुरखा घालायची गरज नाही. का? आमच्या रामानं तो आमच्या नजरेलाच बुरखा घातलाय, त्यामुळे स्त्रियांना आमच्या बुरखा घालायची गरज भासली नाही. विठ्ठला. वारीमध्ये जर एखादी गृहिणी भेटली तर आपण तिला बाई म्हणून हाक मारतो, ताई म्हणून हाक मारतो, आई म्हणून हाक मारतो नाही. हाक काय मारली जाते? माऊली. एवढी दिव्य भावना आहे. आज जगामध्ये बेफाम सुटलेला भोंगळ असा स्वैर भोगवाद आहे, आणि त्या भोगवादाला भारताच्या नीतिमत्तेची चपराक आहे. काही लोकांनी भक्तिश्वेत नीती उभी करण्याचा प्रयत्न केला ना, पण नाही जमलं. स्पेन्सर नावाचा एक वेस्टर्न फिलॉसॉफर झाला, तो असं म्हणाला की या जगामध्ये नैतिकता नीतिमत्ता टिकावी याकरता देवाला मध्ये आणण्याची काय गरज आहे. माणसानेच ठरवायचं की मी कुणाचं शोषण करणार नाही, मी नीतीने वागेन. त्याला आपल्या तत्वज्ञान सांगितलं, स्पेन्सर साहेब, हा तुमचा कायदा कागदावरच बरा, तो प्रॅक्टिकल मध्ये शक्य नाही. का? तुम्ही नियम बनवाल की नीतीनेच वागायचं, पण लोक नीती सोयीने वापरतात. ही नीती तुम्हाला माहित आहे का म्हणे? हा, नीती सोयीनेच वापरतात. एक जण म्हणाला, हो हुंडाबंदी चळवळ आहे ना तुमची, मला त्याच्यात पार्टिसिपेट व्हायचं आहे. चांगली गोष्ट आहे, या कधी फॉर्म भरायचा? तो म्हणाला पुढच्या वर्षी. म्हणजे चळवळ तुम्हाला आज आवडली आणि सहभाग कधी घेणार? यंदा का नाही? तो म्हणाला यंदा माझं लग्न करायचंय. मग पुढच्या वर्षी तरी काय येतो? म्हणजे बहिणीच आहे. याला काय म्हणतात? नीती. आणखी काय सांगावं? लोक सोयीनं त्याचा वापर करतात. हो, दुर्दैवाने जर समजा रस्त्यात दोन गाड्यांचा अपघात झाला तर नुकसान भरपाई कोणी दिली पाहिजे? ज्याची चूक आहे त्याने का ज्याची चूक नाही त्याने? ज्याची चूक आहे त्याने भरपाई दिली पाहिजे. कोणाला? ज्याची चूक नाही त्याला. असंच होतं. भरपाई दिली पाहिजे कोणी? ज्याची चूक आहे त्याने नाही, ज्याचं गाव जास्त लांब आहे त्याने. विठ्ठला. त्यामुळे ऍक्सिडेंट झाल्यावर पहिल्यांदा माणसं नंबर प्लेट बघायला जातात. 04 आहे का? सोडूच नका, ठाण्यावाला दिसतो. 08 ना? बरोबर ना? हा, 08 आहे, जाऊ नका. रत्नागिरी. बरं, त्याने ते नंबर पण तसे लिहिले असतात, नाना, दादा, मामा. कोपऱ्यात लिहितो, नाद नाही करायचं. कोण वसूल करी? तो उलट याच्या उरावर बसतो. मला काय म्हणायचंय, दुबळी माणसं नीतीने वागतात, पण बलवंताला नीती कोणी शिकवायची? हो, बलवंताला नीती कोणी शिकवायची? मग बलवंताला नीतीने वागवणारी भक्ती आहे. भक्ती त्याला सांगते, तू ज्याचं भजन करतोस
तुझ्या समोर असलेल्या माणसाची तोच भगवंत आहे, म्हणून मग त्याच्याशी तू नीट वागलं पाहिजे. आज जगाला ज्या नीतिमत्तेची गरज आहे ती नीतिमत्ता फक्त भक्तीतूनच येऊ शकते. म्हणून ती भक्ती आपण समजून घ्यायला बसलोय महाराजांजवळ. पण महाराज ते आम्हाला भक्ती सांगतात का सांगत असतील? महाराज म्हणाले ते भक्ती सांगायला आले म्हणून सांगतात. पेटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी धरारा, तुका म्हणे करा जे जे कार आणते. ते भक्ती सांगायला आले म्हणून ते भक्ती सांगताय. दुसरी बाब, आपण जे तळमळतो ना ती तळमळ पाहिली आणि म्हणून ते भक्ती सांगायला लागले. उदाहरणार्थ तहानेने व्याकुळ झालेला माणूस दिसला तर बघणारा माणूस पहिलं काय करतो? त्याला नाव विचारतो, त्याला मोबाईल नंबर विचारतो. मग काय करतो? तो जर तहानेने तडफडत असेल, व्याकुळ होत असेल तर त्याचा व्हिडिओ काढतो व्हॉट्सअपला व्हायरल करतो. विज्ञानाचा आम्ही काय बट्ट्यापोळ करून ठेवलाय. तो जर तहानेने व्याकुळ असेल तर आमचं पहिलं काम काय? त्याला पाणी देणे. तसं दुःखाने तापलेली विवळणारी माणसं पाहिली. तुकोबारायांचं पहिलं काम काय सुरू झालं? त्यांना शांती शीतलता कशाने मिळेल हे देणं. आणि म्हणून तुकोबाराय भक्ती सांगू लागले. बुडता हे जग म्हटलं नाही तर आता द्रुपदाला गुगलवर जावं लागेल. वैकुंठवासी जगन्नाथांना पवार सांगायचे, ज्याची आखी गाथा पाठ तो साधक, ज्याच्या मालिका पाठ तो वारकरी, ज्याची कडवी पाठ तो कीर्तनकार, आणि याच्यापैकी ज्याला काहीच येत नाही तो दिंडी मालक. गमतीनं म्हणायचं, मी हिमतीने बोलतो. मला म्हणायचं काय? बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवडा म्हणून ते भक्ती बोलले. बरं आम्ही का भक्ती ऐकायची? भक्ती आम्ही ऐकण्याचं काय कारण? पण उद्धाराचं कोणतंच साधन आम्हाला पेरेल असं नाही आहे. मला सांगा, आपल्याला योग जमेल का? योग पहाटे 10:30 वाजता जो उठतो त्याला योग झाला तर तो योगा योग. पण योगी 4 वाजता उठलाच पाहिजे, 10च्या आत झोपलाच पाहिजे. आपण किती वाजता झोपतो? तुम्ही सांगता का मी सांगू? आपण केव्हा झोपतो? 10-11 नाही, मोबाईलची बॅटरी संपल्यावर. काय म्हणायचंय? आपण साधन वापरलं पाहिजे का साधनाने आपल्याला वापरलं पाहिजे? आम्हाला भान असं. अहो कीर्तनात सुद्धा माणसं असं वाटतं ना द्रोणाचार्यांनी फक्त एकलव्याचाच अंगठा कापला. आता
सगळ्यांचीच कापले तर बरी होतील चालूच चालूच. मोरारी बापू एकदा म्हणाले, व्हॉट्सअपवर जेवढी बोट फिरतात तेवढी जपमाळ्यावर फिरते ना तर देव घरी येतात. किती किती आम्ही त्यात किती गुरफटावं, किती त्यात अडकावं. योगी 4ला उठला पाहिजे तर त्याला योग जमतो. यज्ञ करायचा तर श्रीमंत पाहिजे, धनिक पाहिजे, त्याशिवाय यज्ञ होणार नाही. आपल्या घोडेपाट्याला जो नामयज्ञ होतो, बापरे, तेवढं दिव्य सत्कर्म आहे ते, तेवढं दिव्य सत्कर्म आहे. मला असं वाटतं काही लोक देवळं बांधत घेतात, देवळं बांधत घेतात, इतके बांधून ठेवतात का नंतर तिथं झाडू मारायला कोणी फिरकत नाही. मला वाटतं कोणाला जर बांधकाम करण्याची इच्छा झाली तर त्यांनी इमारती बांधण्यापेक्षा घोडेपाट्याचा जसा उत्सव आहे ना तसे उत्सव बांधावे. कारण आम्हाला थेट आणि सरळ आनंद तिथूनच मिळणार आहे. हजारो लोक त्या कीर्तन भक्तीचा आणि तिथल्या प्रसादाचा आस्वाद घेतात, आनंद घेतात. आम्हाला यज्ञ नाही, आम्हाला योग नाही, मग आम्हाला जमेल तरी काय. तुम्हाला कॉलेज कोणतं जवळ? शृंगारतळी. तिथली तळी शृंगारासाठी प्रसिद्ध नाहीत ना. शृंगारतळी शब्द आहे ना तो. आणि दुसरं गुहागर मध्ये असेल. सायन्सच्या ऍडमिशनला किती टक्के लागतात आता? किती? सायन्स 75. किती लागतात? बॅक बेंचर्स किती लागतात सायन्स ऍडमिशन? 80. ठीक आहे. कॉमर्स 60-70 बरोबर. 35 वाले कुठे? हा यारे यारे लाग थोर याकी बलती मिठाला. जी माणसं ज्ञानी आहेत ती ज्ञान साधना करते, ज्यांचं शरीर रागट दणकट आहे ते योग करते. पण आम्हाला यातलं काहीच जमणार नाही, मग आम्ही कलाकार. आज तशी भक्ती आम्हाला जवळ करणारी आहे, बाकी कुणीही आपल्याला भीक घालणार नाही. ध्यानात ठेवा, एकाही साधनाच्या नियमात आपलं जीवन बसूच शकत नाही. आपण भजनात बसू शकतो. सगळ्यांना स्वीकारलंय महाराज. भक्ती असं साधन आहे, तुमच्या कोणत्याही व्यंगाला तो व्यंगाचा इशू करत नाही. एक जण म्हणाला, महाराज मला भजन करायचं आहे पण ती शेती लावावी लागते. महाराज म्हणतात शेती लावावी लागते तर शेती काय भजनाला आडवी आली काय? कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला सावताने केला मळा, विठ्ठल पायी. म्हणजे आम्हाला शेतीची अडचण आली, भक्ती नाही. एक जण म्हणाला माझी मडकी मला घडवावी लागतात कुंभाराळी. ते म्हणतात तू कशाला काळजी करतो का? वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार. म्हणजे मडकी आडवी येत नाही. एक जण मला माझं सलून आहे, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक सेना महाराज. एक जण म्हणाला महाराज मी जमणारच नाही तुम्हाला. म्हणलं काय रे काय अडचण आहे? तो म्हणाला गुहागर मध्ये माझं मटणाचं दुकान आहे, मी कसं काय भजन करू? ते म्हणाले तू पण चालशील, कारण तुमचे पण युनियन लीडर आमच्याकडे आहे. सजन कसाया माळ्या सावत्या स्फुरकू लागे. काय भक्तीचं मोठेपण आहे. ज्यांचा व्यवसाय निंदे कर्माचा आहे. मटण विकणारा माणूस सुद्धा भजनात चालला. फक्त एक लक्षात ठेवा, मटण विकणाऱ्यांनी भजन केलं तर चालतं, पण भजन करणाऱ्यांनी दुकान टाकू नका. बरीच लोक म्हणतात चांगल्या माणसाचं कीर्तन ठेवा, चांगल्या माणसाचं कीर्तन ऐकलं पाहिजे.
चांगल्या माणसाचं कीर्तन ऐकलं पाहिजे. भक्तीचा अधिकार काय चांगल्याच माणसांना आहे का? मी तर म्हणतो कीर्तन हे असं साधन आहे, त्याला उपजीविका व्यवसाय पाहण्यापेक्षा ते आपल्या उद्धाराचं साधन म्हणून जर कोणी करत असेल तर ते कुणीही करावं, कुणीही करावं. नाही निरूपणाचं कीर्तन जमलं, नामसंकीर्तन पण कीर्तनच आहे ना. हातामध्ये टाळ घ्यावा, निवांत एकांतात विना घेऊन बसावं, भजन करावं, हे कीर्तनच आहे. पंढरपूरला तुम्ही गेला असाल, जरूर जा. वंडरफुल आहे ते पंढरपूर. तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही एका पायरीवर समाधीवर डोकं ठेवता. एक समाधीवर डोकं ठेवता, मग पायरीवर ठेवता. समाधी कोणाची? चोखा महाराज. आमच्यावर अन्याय झालाय असं म्हणणाऱ्यांनी पंढरपूर नीट पाहिलं असतं तर पुढे गडबड झाली नसती. दिस इज माय ओपन स्टेटमेंट. लाखो वारकरी पंढरपूरला जातात, पण चोखोबारायांना नमस्कार केल्याशिवाय तुम्ही पांडुरंगाला भेटायला योग्यच होत नाही. चोखा महाराजांना नमस्कार करा, तेव्हा तुम्ही चोख व्हाल. हे जाती भेदाला दिलेलं चोख उत्तर आहे, चोख उत्तर आहे. वारकऱ्यांना बोलवायची निमंत्रक आहे चोखोबार आहे. बोलावणारे कोण आहे? नट नट यावे शुद्ध होऊनी दवंडी पिटतात. ती दवंडी पिटायलाच मी भिवंडीहून आलोय. चोखोबार निमंत्रक एक संप्रदायाची, हे विसरू नका. चोखोबारायांना नमस्कार, नामदेवरायांना नमस्कार, आणि सगळ्यात शेवटी आपण एका झाडाला नमस्कार करतो. कोणाचं आहे ते? कोण आहे कानोपात्रा? मंगळवेड्याच्या श्यामा नावाच्या एका गणिकेची मुलगी आहे. मिळू शकतो कोणत्या मार्गात एवढा आदर? अरे एका वेश्येच्या मुलीला सगळ्यात जवळ घेतलंय. तिला भेटल्याशिवाय, कानोपात्रेला भेटल्याशिवाय कान्होबाला भेटायला आपण पात्र नाही आहोत. तुम्ही लायक योग्य पात्र होण्याकरता, एबल होण्याकरता आम्हाला कानोपात्रीची भेट घ्यावी लागते. भक्तीनं केवढा मोठा आधार दिलाय. म्हणून आमच्या जीवनात कोणती का चूक होईना, कोणती का चूक घडलेली असेल ना, जर तुम्ही भजनाच्या मार्गाने निघाला असाल तर देव एक ना एक दिवस तुम्हाला उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही. विठाला म्हणून आम्ही भक्ती ऐकली पाहिजे. दोन झाले प्रश्न. तुकोबारायांनी का सांगितली, आपण का ऐकली, मग ती त्यांचीच का ऐकली पाहिजे? कारण भक्तीचा नियम आहे, भक्ती करणं म्हणजे काय? प्रेम करणं. प्रेम करणं म्हणजे तरी काय? त्याचं उत्तर तुम्हाला नारद मुनी देतील. 14 फेब्रुवारी नाही. नारदांचं असं म्हणणं आहे, तत् सुखे सुखित्वम. काय संत वाङ्मयाची व्यापकता आहे. तुमच्या तारुण्य भावनांचे अर्थ संतांनी सांगावेत. प्रेम करणं म्हणजे काय करणं? तुमचं ज्याच्यावर जिच्यावर प्रेम आहे, ज्या तत्वाबद्दल प्रेम भावना आहे, त्यांना जे प्रिय आहे ते आपण आपल्या जीवनात जोडणं म्हणजे आपण त्यांची भक्ती करणं आहे. मग जर देवाची आम्हाला भक्ती करायची आहे तर देवाला आवडतं ते आपण केलं पाहिजे म्हणजे भक्ती. तर देवाला काय आवडतं ते आपल्याला माहित नाहीये, ते ज्यांना माहितीये त्यांना विचारलेलं बरं. म्हणून तुकोबारायांचं ऐकलं पाहिजे पहिल्या चरणापासून. Thank you.
आम्ही विचारलं पाहिजे महाराजांना, हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. देवप्रिय भक्तीचं रूप काय महाराज? संसारावरची माया देवा ठिकाणी संकल्पित करणे. आता पहिली अडचण, संसार म्हणजे काय? या शब्दावरून कीर्तनात बराच संसार होतो. आम्ही ऐकत असतो, बायको पोरं म्हणजे काय संसार आहे का? जमीन जायदाद म्हणजे काय संसार आहे का? इस्टेट प्रॉपर्टी म्हणजे काय संसार आहे का? गाडी बंगला म्हणजे काय संसार आहे का? मी म्हणतोय सगळं म्हणजे काही संसार नाही का? मग संसाराची व्याख्या काय? जरा सोपं बोलू. देवाशिवाय आपलं मन ज्या ज्या जागी गुंतून पडलंय ना, त्या सगळ्या जागा म्हणजे संसारच. आणखी सोपं करू, तुम्ही माळ जपता ना, माळ जपत चला, हा माळ तुम्हाला जपेल. विठ्ठला. आता व्हॉट्सअपला तो एक पोस्ट फिरते ना, मोबाईलवर जर 108 डायल केलं तर काय येईल? 108 जर डायल केलं तर मोबाईलवर ॲम्ब्युलन्स येते. मग जर संसारात 108 डायल केलं ॲम्ब्युलन्स येते, मग परमार्थात माळेचे ते मनी किती आहे? डायल तर करून पहा. सोडविल माझा स्वामी, परीक्षा झाल्या तुमच्या? झाल्या का चालू आहे? विद्यार्थी विद्यार्थिनी आटोपल्या का चालू आहे? मग विद्यार्थ्यांची कॉमन तक्रार काय असते? केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. मला सांगा, अभ्यास लक्षात राहत नाही की लक्ष आत राहत नाही? अडचण काय? लक्षात राहत नाही की लक्ष आत राहत नाही? आम्ही वाचतो पण वाचलेले विसरतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम, म्हणजे सगळ्यांनाच, उद्या विचारलं कालचा अभंग कोणता तरी 10 मिनिटे हँग होतो माणूस. का नको त्या फायली वाढल्या ना विठ्ठला. आणि फायली पण अशी पायली पायली करून फायली. म्हणजे विद्यार्थ्यांना विनंती आहे, तुम्हाला जर हा त्रास असेल की केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, सकाळी स्नान वगैरे झालं, देवापुढे बसायचं, जपमाळ असते कोणाची तरी घरात मोठ्या माणसाची, ती घ्यायची, तुमच्या आवडीच्या देवाचं तुमचं आवडीचं नाव घ्यायचं आणि एक माळ पूर्ण फक्त त्या नामाचा उच्चार करायचा. थोडा वेळ डोळे उघडे ठेवून देवाकडे बघायचं, थोड्या वेळाने डोळे बंद करायचे आणि ज्याचं आपण नाव घेतो त्याचं रूप आपल्या डोळ्यासमोर दिसतं का ते बघण्याचा प्रयत्न करायचा. अशी एक माळ ज्याला करता आली ना, तो झोपलेला असता बाजूचा वाचत राहिला तरी याच्या लक्षात राहील विठ्ठला. तुम्ही 10 मिनिटं जर जप केला, ध्यान केलं, तर तुमचं मन एकाग्र होतं आणि एकाग्र मनामध्येच खरी शक्ती आहे, खरी ऊर्जा आहे. थापा मारत नाही. सूर्याचं ऊन पडतं ना, इकडे जरा जास्त पडतं का? पु ल देशपांडे म्हणायचे,
अंतू बर्वा आम्हाला धडा होता, आणि तो रत्नागिरीवाल्यांचाच आहे म्हणून तुम्हाला सांगतो. ते आले मुलं, त्याची सासूरवाडी रत्नागिरी, त्या पाठमध्ये. अंतू बर्वा भेटले तर मुलं म्हणाले तेवढं उकडतं नाही रत्नागिरीस. तेव्हा अंतू बर्वा म्हणाले रत्नागिरीस उकडायचेच, जर रत्नागिरी गार असती तर शिमला म्हटले नसते. इथे गरम होणारच आहे तुम्हाला, आणि फार त्रास होतो तर माराटांग सायकलीवर ह्या आपल्या वाडी नारळा पोपळीच्या बागेत मस्त टाकू आपण खाटानं, मग तुम्हाला तुमच्याकडे गरम अधिक प्रमाणात होणार. मग त्या तापण्यामध्ये सूर्याची किरण पडतात ना, त्या सूर्याच्या किरणांमध्ये जर कागद धरला तर कागद पेटतो एवढं तापमान अजून सूर्याने वाढवलेलं नाही. सूर्याची किरण पृथ्वीवर पडतात आणि त्याच्यात कागद धरला, कागद पेटत नाही. पेटतच नाही असं नाही, काय करायला पाहिजे? मध्ये भिंग धरा, भिंग समजा ना, नुसतं भिंग धरून होतं का? नाही. ते भिंग बरोबर असं पकडायचं की वरून जी किरण खाली येतात त्या किरणांना एकत्र करून खाली सोडा. मग जो खाली पडणारा एक किरण कागदावर आहे ना, 1 मिनिटाच्या आत तुम्हाला धूर निघलेलं दिसेल. मग कागद पेटवला कुणी? बोला, जे म्हणाला हा महाराज आणलाय कुणी? बोलतो कमी विचारतो जास्त. ही माझी पद्धत आहे, त्याच्यामुळे माझ्या कीर्तनात कोणी झोपत नाही, मी झोपू देत नाही. आपलं कीर्तन झोप उडवण्यासाठी आहे. विठाला कागद पेटवला कोणी? भिंगाने, किरणांनी. किरणांना एकत्रित केल्याने कागद पेटतो. मनाचं तसंच आहे. आम्ही भक्तीने ध्यानाने मनाला एकाग्र केलं, मग जे येईल ते तुम्हाला हस्तगत होईल. आणि हा फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही, शेवटपर्यंत ज्याच्या जीवनाला काही ध्येय आहे ना, त्याने हा लक्षात ठेवायचा फॉर्म्युला आहे. आणि हे तुम्ही प्रत्येकाने करून बघायचं आहे. जर फेल गेला तर दिया हुआ माल वापिस लिया जाएगा, गॅरंटी अँड वॉरंटी. पण हे तुम्ही करून बघा का? तुम्ही कीर्तनाला आलेली चांगली माणसं, आणि आपलं पहिलं वाक्य आहे चांगला माणूस यशस्वी झाला पाहिजे. मी सांगत काय होतो, जप केला पाहिजे, बरोबर आहे. हनुमंतराय तरी सतत काय करतात? त्यांचं श्रीराम जयराम जय जयराम चालू आहे. मग आम्ही जप केला पाहिजे. मग जप करायला माळ हातात घेतो आणि डोळे बंद करतो. माळ जपताना विठोबा दिसला पाहिजे असं वारकऱ्याचं दंड आहे. पण माळ जपायला हातात घेतल्यावर डोळे बंद केल्यावर विठोबा दिसतो. खरं बोला नाही तर खोटं बोला, पण बोला. काय दिसत? जर सोपं बोलू, माळ जपायला हातात घेतल्यावर डोळे बंद केले की विठोबा दिसायच्या आधी जे दिसतं त्याला म्हणतात संसार. आणि डोळे मिटल्यावर काय दिसणार आहे, ते काय दिसणार ते पण सांगतो. तुम्हाला स्वप्नात जे दिसतं ना, तेच डोळे मिटताना दिसतं. आता स्वप्नात काय दिसतं ते सांगू नका कोणाला. बालपणात भूत दिसतात, तरुणपणात नाट्या दिसतात, म्हातारपणी यमदूत आणि रेडा. आपल्याला काही बाबाजी सद्गुरू दिसणार नाही स्वप्नात, म्हणा रामकृष्ण. तुकोबाराय म्हणतात भक्ती म्हणजे काय? देवाशिवाय आमचं मन ज्या ज्या जागांमध्ये गुंतलंय ना, ते सगळं प्रेम काढून घ्यायचं आणि त्याला लावायचं. हे जी थोर भक्ती. एक शंका आहे, तेवढी काढून थांबण्याकडे वळू आपण. टाइम इज समथिंग. विठाला तुम्ही संसारातलं प्रेम काढायला का सांगता? ते काढलं पाहिजे का? देवाकडे लावायला सांगता, तिथं गरज आहे का? आणि संसारातलं प्रेम काढल्यावर पुन्हा प्रेमाशिवाय संसार करता येईल का?
महाराज म्हणतात 10 वाजेपर्यंत हे सांगता येईल का, हा प्रश्न चौथा. पहिला प्रश्न कोणता आहे, संसारातलं प्रेम काढायचंच का? त्याच एक कारण आहे महाराज, प्रेम हे ईश्वरीय तत्व आहे, ध्यानात ठेवा. आणि तो ईश्वराचा प्रसाद आम्ही कुठं गुंतवला पाहिजे हे आम्हाला कळलं पाहिजे. संसार खरंच प्रेमाची जागा आहे का? किंबहुना संसारावर प्रेम करणारी माणसं लगेच ध्यानात येतात, ती संसाराच्या नावाने बोंबलतच असतात. मुलाचं लग्न जर जमत नसेल, पूर्वी लग्न जमलं नाही तर मुली उपवास करायच्या. काही जमतं का पाणी ते जाऊ द्या. पूर्वी लग्न जमण्याकरता मुली उपवास करायच्या. सध्या तुम्ही जर स्त्री भ्रूण हत्या सारखा विषारी प्रकार आणून या पर्यावरणाच्या वाटचालीत जर प्रतिबंध निर्माण केला तर याचे फटके बसणारच. आता सध्या उपवास कोण करतात? मुलं. उपवास पण तेही करायचा आणि तपास पण त्यांनीच करायचा. उपवास पण कसले? मंगळवार, बुधवार ऑड डे रेग्युलर असतो, सोमवार, गुरुवार आणि शनिवार. रविवारी रिकाम्या जागा भरा. उपवास असतात त्याचे छान. ते लग्नवाले तर भारीच सांगतात. एक जण मला म्हणाला, महाराज यंदा लग्न नाही जमणार. म्हटलं का? तो मला 8वा गुरु आहे. असतो ना 8वा गुरु आहे. म्हटलं 8वा गुरु आहे तर गुरु 8वा. ती सारखी मुलाची आई म्हणते, कुठून मिळणार, कधी लग्न होणार, कधी एकदाच मी सुन्मुख पाहणार. बरोबर ना? काय म्हणते ती? कधी एकदाच मी सुन्मुख पाहणार असं झाले. आणि मुलाचं लग्न झाल्यावर 6 महिन्यात तीच परत भेटते. मला तिचं तोंड बघायचं नाही. काय प्रगती आहे. समजायचंय हे संसाराने फसवलेलं गिऱ्हाईक आहे. तुम्हाला खरं सांगू का, संसार फसवाच असतो. तुम्ही त्याला खरा बनवून करू नका. मला सांगा, मिरची तिखट असते का मिरची तिखट असतं? प्रश्न बघा, मिरची तिखट असतं का मिरची तिखट असते? जोरदार काय म्हणणं आहे? मिरची तिखट असतं का मिरची तिखट असते? बरं जाऊ द्या. साखरेत गोड असतं का साखर गोड असते? लिंबात कडू असतं का लिंब कडू असतो? लिंब कडू असतो. लिंबात कडू नाही. साखरेत गोड नाही, साखरच गोड आहे. मिरची तिखट नाही, मिरचीच तिखट आहे. उद्या जर आपल्या चिखलीतला एक माणूस जर निघाला बोंबलं, काय मिरची तिखट आहे, मिरची तिखट आहे, लोक म्हणतील याला ठाण्याला जाऊ द्या पहिले. का? याला समजत नाही मिरची तिखटच असते ती. लोक म्हणतात संसाराने फसवलं. लोक ठाण्याला ऍडमिट करतील, कारण संत म्हणतात संसार फसवाच असतो. म्हणून तिथलं प्रेम काढा. हा कर्तव्य म्हणून तिथे राहा. बरोबर आहे. बायकोला तुम्ही साडी आणली पाहिजे, गजरा आणला पाहिजे, मुलांना कपडे आणले पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे, धंदा चालवला पाहिजे. पण आता जपमाळ घेतली देवासमोर बसलं का फक्त देवच आठवला पाहिजे. बस एवढा नियम आहे. बाकी काही नियमच नाही, काहीच नियम नाही. एवढं जमलं की जमलं. आपण पक्की गुंतवणूक करतो आणि मग बिल्डर पळून जातो आपला. आपली गुंतवणूक जोरदार आहे. मला सांगा ना, आपल्या पंजोबांनी आपल्या आजोबावर प्रेम केलं. बरोबर? आजोबांनी पंजोबावर नाही केलं, आजोबांनी बाबावर केलं. आजोबांनी बाबावर प्रेम केलं, बाबाने परत आजोबावर नाही केलं, बाबाने आपल्यावर केलं. बाबाने आपल्यावर केलं, आपण परत बाबावर नाही केलं, आपण आपल्या पत्नीवर केलं. आपण आपल्या पत्नीवर प्रेम केल्यावर तिने परत आपल्यावर प्रेम नाही केलं. तिचं प्रेम कोणावर? पिंट्यावर. हा कामावून यायच्या वेळेला ती बरोबर त्याला उचलते. हा म्हणतो एक कप चहा ठेवते. दिसत नाही का? पुढे बरेच डायलॉग आहेत पण ते तशीच राहू द्या. दिसत नाही का?
मी पिंट्याला घेऊन बसली आहे, तुम्हीच गॅस पेटवा, 2 कप ठेवा, एक तुम्ही घ्या आणि एक आणा इकडं. मग कपाळाला हात लावतो. आता हात लावू नको, मिरची तिखट नाही, मिरचीच तिखट आहे मिठाला. का मोबदल्यात काही कळत नाही. सुनेने मला जेवायला दिलं नाही, नसू दे ना, देऊ दे असं समजायचं. एखादी एकादशी मागची राहिली ती देवाने करून घेतली. बी पॉझिटिव्ह, सकारात्मक विचार करा ना. बरं, आपलं प्रेम पत्नीवर, पत्नीचं आपल्यावर नाही, पत्नीचं कोणावर? पिंट्यावर. म्हणजे ती फार हुशार आहे असं अजिबात नाही. तिचं प्रेम पिंट्यावर, मग पिंट्याचं परत तिच्यावर, पिंट्याचं पिंटीवर, ते चाललं पुढे. त्याच्यामुळे अजिबात कुणी भ्रमात राहू नका. संसारात फक्त सप्लाय होतो, रिप्लाय नाही. तुम्हाला रिप्लाय पाहिजे ना तर इथंच यावं लागेल. बस ही एकच हमीची जागा आहे. अभयाचे स्थळ ते एकच कायम टिकणार स्थळ. तुम्ही देवासाठी काम करून पहा, देव उभा राहतो. म्हणून ते प्रेम तिथं द्या. आणि तिसरा मुद्दा, प्रेम काढून संसार जमेल नक्की. तुम्ही कर्तव्य भावनेने करा, त्याचं समाधानच मिळणार. मग कहो आम्ही प्रेम काढल्यावर संसाराचं कसं, ते त्याच्यावर सोडा दुसऱ्या चरणात. ठेविले आनंद तैसे दिरा, Oh,
कीर्तनकार अभंग सजवतो तुम्ही कीर्तनकारालाच सजवता. चांगलंय, तुमच्या भावना आनंददायी आहे. ठेविले अनंते तैसेची राहावी. बघत बसायचं, बरोबर होतं सगळं. चित्ती असू द्या मी समाधान. 2 मिनिटात थांबायचे, फक्त एक क्वेरी. समाधान राहिलं पाहिजे. अनंत ठेवील तसं राहा म्हणजे समाधान राहील, बरोबर आहे. आनंद ठेवील तसं राहा म्हणजे तसंच राहावं लागतं का काही बदल करता येतो? नाही तर उत्तर कार्याच्या पत्रिकेत ओळ आली नसती, ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. म्हणजे आपलं काही चालत तसंच राहावं लागतं, तसंच राहावं लागतं. पण माणसं आनंदाने राहत नाही. मग कुरकुर कुरकुर कुरकुर. आपली कुरकुर पाहून एका कंपनीने कुरकुरे बनवले. नाव काय? कुरकुरे. माणसं कुरकुरत राहतात. जे राहावं लागेल, जे करावं लागेल त्याचं ओझंही झालं पाहिजे. आमच्या माता भगिनी जर दररोज भाकरी बनवत असतील तर दररोजच्या भाकरी मोठ्या आनंदाने बनवा. एकदाही मनात हा विचार नाही आला पाहिजे मीच बनवते, जाऊबाई तशीच बसली टीव्ही बघत. याला म्हणतात कुरकुरणे. मलाच जास्त काम करावं लागलं, मोठा भाऊ ऐकाच येऊन बसतो, हे कुरकुर नाही. आणि ठेवणारा अनंत मानला की मग त्रास होत नाही. आम्ही ठेवणारा भलता म्हणतो म्हणून त्रास होतो. आणि माझ्या देवाने मला ठेवलंय ना, करणे का न करणे हे आगवे तोची जाणे, विश्व चळत असे जेणे परमात्मेने. 12 वाक्य ज्ञानेश्वरी. करणारा तो म्हणलं की त्रास नाही. एकच उदाहरण सांगून थांबेल. समजा आपल्या मुलाने आपल्या हॉल मधला टिपॉयवरचा कुंडी फोडली, फुलदाणी फोडली. मुलाने फुलदाणी फोडल्यानंतर पुढील कार्यक्रम काय? टेकिंग झाडू अँड पुटिंग आम आदमी. बरोबर आहे ना? कोणाला पकडतात? ज्या मुलाने फोडली आहे ना त्या काढायला जायचं, असा कुटायचा धरून. इथून आणली होती, तिथून आणली होती, एवढी छान होती, तेवढी भारी होती, असं झालं तसं झालं तसं झालं, बेदम मारायचं. बरोबर आहे. झालं असं, याच्या हातून फुलदाणी फुटली. म्हटलं माईकची भर पडते का काय त्याच्यात? फुलदाणी फुटली त्याच्या हातून. 6 महिन्यांनी ती फुलदाणी ज्या टिपॉयवर होती आईच्या हातून तो काचेचा टिपॉय फुटला. 6 महिन्यापूर्वी मुलाकडून काय फुटली होती? टिपॉयवरची फुलदाणी. आणि 6 महिन्यानंतर ती फुलदाणी ज्या टिपॉयवर होती तो टिपॉय फुटला. कोणाच्या हातून? आईच्या. मग आईच्या हातून टिपॉय फुटला. आई काय करते? पिंट्या कम फास्ट, ये लवकर. का? 6 महिन्यापूर्वी तुझ्या हातून फुलदाणी फुटली होती, त्यावेळेला मी तुला कसं कुठलं होतं धरून. आता आज माझ्या हातून टिपॉय फुटलाय, उचल तो झाडू. बरोबर. आणि मला फोडून काढ असंच म्हणते नाही. मग टिपॉय फुटल्यावरती काय म्हणते? कुठल्याला कळलंच नाही. कुठल्याला कळलं तुमच्याने का मुद्दाम फोडला होतं का? मला काय म्हणायचं, फुलदाणी त्याच्याकडून फुटली आहे, टिपॉय आपल्याकडून. एक वाक्य लक्षात ठेवा. माणूस दुसऱ्यांच्या चुकांच्या वेळेला न्यायाधीश बनतो आणि स्वतःच्या वेळेला वकील. दुसरं कोण करतो म्हटल्यावर त्रास होतो, त्यापेक्षा माझ्या देवाने केलंय उत्तम. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते पण महाराज दुःख जास्त असेल तर पचवावं कसं? महाराज म्हणाल ते दुःख जास्त जर वाटलं तर काळजी करू नका, आपण हे सगळं देवाला सांगू. शेवट
दयावरी भाग व संसार देवाबाई. जवळपास घड्याळाची वेळ झाली. असू द्या, जमलं कोणाला तरी. तुका म्हणे घालू दयावरी भाग व संसार देवाबाई, ठेविले आणून ते तेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चाललेला हा उत्सव आनंदाने आपण साजरा करत जा. याची व्याप्ती आणखी वाढवा. हा तर मोठ्या मैदानात हा उत्सव व्हायला पाहिजे. खूप लोकांपर्यंत हे निरोप पोहोचले पाहिजेत. कारण का, वाईट गोष्टींना पंख असतात, त्या इकडून तिकडे उडत असतात, पण चांगल्या गोष्टीला पायच नसतात, म्हणून त्या कडीवर फिरवायचे असतात. देवाचे उपक्रम सर्वदूर पोहोचले पाहिजेत. समाजाला सद्विचार मिळाला पाहिजे आणि त्या आनंदाने नैतिकतेने जग पुन्हा समाधानाकडे चाललं पाहिजे. मरुतरायाच्या चरणी ती प्रार्थना करतो आणि झालेल्या सेवेला भगवत चरणी समर्पित करून थांबतो. विठ्ठल